रिंग लाईट सेट करून घेतला आणि त्यानंतर दुधाचा चीक आला होता, त्याचं मी पनीर करून घेतलं, जे की 1.5 ते 2 केजीच्या जवळपास झालेलं होतं. गाईच्या दुधामध्ये तसेच जास्त मिनरल्स, प्रोटीन वगैरे असते, फॅट पण असते आणि गाईच्या पिल्लाला ते दूध जेव्हा गाईची डिलिव्हरी होते त्यामध्ये अजूनच जास्त असतात मग. म्हणून म्हटलं बाजारातलं भेसळ खाल्ल्यापेक्षा घरीच पनीर करून घ्यावं. पनीर तर करून घेतलं होतं, पण रेसिपीज काय-काय करायच्या हे सगळं डोक्यात चालू होतं माझ्या आणि गोंधळ उडला होता, की आज काय करायचं वगैरे. पण हळू-हळू सगळ्या रेसिपीज ट्राय करायचं ठरवलं होतं आणि त्यातल्या निम्म्या जमल्या पण. मला विचार येत आहे, की माझं जे YouTube चॅनलचं नाव आहे ते हार्ड तर नाही वाटत आहे ना? चेंज करायचं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर हा छोटूसा डक क्यूटसा खूप छान वाटत होता, आवडला मला तो. मिहिकाचा आहे. मिहिकासाठी गेम ऑर्डर केला होता मी ऑनलाईन. स्मॉल डक गेमचं नाव आहे त्या. ती खेळत होती, तर मला आण बघू दे म्हटलं, जरा शूट करते तुझा डक. मम्माची मिठाची ते राडूची मिठाची. आता मला व्हॉईस ओव्हर करताना बघताना तिला पण थोडीफार प्रॅक्टिस झालेली तर नाही आहे, बट तिला पण वाटते की मम्मासारखं आपण यामध्ये बोलू शकतो. सो त्याचा हा एक प्रयत्न होता. तसं ती छान बोलू शकते, पण ॲज अ मदर मला तिला सध्या तरी अभ्यासातच गुंतवायचं आहे. मला तरी सध्या असं वाटतं की तिचं काम सध्या माझ्या व्हिडिओजमध्ये बोलायचं वगैरे नाही आहे. बट मी तिला थोडं-थोडं क्लिप्समध्ये घेत असते. कारण मला तरी तिला सोशली एवढं ॲक्टिव्ह करायचं नाही आहे सध्या. माहीत नाही सध्या लाईफमध्ये काय चालू आहे ते. कधी-कधी असं वाटतं आपण चुकीचं आहे, कधी-कधी असं वाटतं आपण बरोबर सुद्धा असू शकतो आणि खूप काही डोक्यात चालू असतं. असो, काही शूट केलेले व्हिडिओ पोस्ट करत नाही, पोस्ट करायचे व्हिडिओ व्हॉईस ओव्हर करत नाही. सध्या अशीच काहीतरी गडबड चालू आहे माझी. सो मी एक व्हिडिओ जो काही माझ्या स्टोरेजमधला आहे तो व्हॉईस ओव्हर करायचं ठरवलं आहे आणि पोस्ट करायचं ठरवलं आहे. तर म्हटलं आपलं एक काम हलकं होऊन जाईल. माझं असं आहे की मी एखाद्या गोष्टीचा विचार करत बसली ना, की त्याच्या खोलपर्यंत जाते, डीपमध्ये जाते त्या गोष्टीच्या, जे की असं मी करायला नाही पाहिजे, असं मला सगळेच सजेस्ट करतात. बट एक असते ना आपली मेंटॅलिटी बनलेली असते एका गोष्टीबद्दलची, प्रत्येक गोष्टीबद्दलची. असो, एका गोष्टीने तरी माझं डोकं बऱ्यापैकी चालते, की मी सहसा कोणाच्या गोष्टीमध्ये येत नाही, ऐकत नाही मी जास्त कोणाच्या गोष्टी. ऐकत मीन्स मला जे माझ्या डोक्याला पटते, मी त्याच गोष्टी आधी करते, नंतर मी सजेशन घेते, जर मला असं वाटलं तर. मला तरी एवढं दुःख नाही आहे, बट माझ्यापेक्षा पण काही लेडीज आहेत अशा या जगामध्ये, की त्यांना माझ्यापेक्षाही जास्त दुःख असू शकतं त्यांच्या लाईफमध्ये. मला काही एवढं दुःख वगैरे नाही आहे, फक्त मी एखाद्या गोष्टीचा विचारच करते. तर त्यात विचारही करत नाही, कारण त्यांना माहिती आहे, की इट इज परमनंट, सो विचार करून काही फायदा नाही आहे. सो लेट्स मूव्ह ऑन. पनीरला शेप आला होता, पण त्याचा बॉन्ड व्यवस्थित बनला नव्हता. बॉन्डिंग आलं नव्हतं त्याला, म्हणून मी आता खिचडीच करून घेतली. पनीर उद्या करून घेईल असं ठरवलं आणि याच व्हिडिओमध्ये पनीरची रेसिपीसुद्धा आहे. तर आपण आता आपल्या टॉपिककडे वळूया. तर मी कित्येक वेळा असं सुद्धा बघते, की बायकाच बायकांना मागे ओढत असतात किंवा आता सोशल मीडियावर चालू आहे. किती साऱ्या बायकांना बायकाच कमेंट करतात. त्यांचे व्हिडिओजही चांगले असतात, पण बाकी बायकांना काय माहिती काय असं खटकतं त्यांच्यामध्ये, की त्या त्यांना निगेटिव्ह कमेंट करायला लागतात. तशा तर बायका नंबर 1च असतात म्हणा नावं ठेवण्यामध्ये. पण घरात, फॅमिलीमध्ये किंवा ऑफिस किंवा कुठं जॉब किंवा मग अशा काही सोशल मीडिया पण म्हणू शकतो आपण किंवा असे काही आहेत प्लेसेस ठिकाणं, की जिथं कुठंच बायका चुकल्या नाही आहे या गोष्टींमध्ये. त्यांची जी हे गोष्ट आहे एक हॅबिटच झाली आहे. हॅबिटच असते ही बायकांची, दुसरं काही नाही आहे. एखादी बाई जर तिच्या लाईफमध्ये तिला कुठले हे येत असतील, अडथळे येत असतील किंवा मग तिच्याकडे ती गोष्ट नाही आहे, सो हेल्प करण्याऐवजी किंवा तिला मदत करण्याऐवजी तिला नावं ठेवतात किंवा मग तिला मागे खेचण्याचा प्रयत्न अशा खूप म्हणजे केसेस मी बघितल्यासुद्धा आहे. बघितल्यापेक्षा मी ऐकल्यासुद्धा आहेत YouTubeला. तर असं काहीसं होत असतं आणि कित्येक बायका आता मिलियन्समध्ये चॅनल असतात YouTubeला, तर कित्येक बायका बापरे! निगेटिव्ह कमेंट्स करतात दुसऱ्या बायकांना. असं नाहीच करायला पाहिजे माझ्या मते तरी. आता मी व्हिडिओज बनवते, तर माझ्यासारख्या अशा कितीतरी आहेत लेडीज ज्या व्हिडिओ बनवतात, पण त्यांना अशा वाईट कमेंट येतात. माझं चॅनल तर नवीनच आहे म्हणा. मी एवढी ग्रोथ काही झालेली नाही आहे आपल्या चॅनलची. बट तरी असं सांगत आहे मी असे खूप चॅनल्स बघते किंवा त्याच्या कमेंट्स बघते, की बायकाच बायकांना अशा वाईट कमेंट करत असतात, निगेटिव्हिटी पसरवत असतात. असं नका करत जाऊ. एखाद्या बाईची स्ट्रेंथ बना ना तुम्ही. तसं नाही जमणार तुम्हाला. पण एखाद्या बाईला नावं ठेवण्यात तर नंबर 1 असतात बायका. हे मी बघितलं आहे. आणि आपल्या म्हणजे प्रत्येक संसारात किंवा मग कधीतरी आपल्या लाईफमध्ये आपण ह्या फेजमधून जात असतो. सगळ्याच बायका जातात यामधून. अशी कुठलीच बाई नाही आहे, की ती गेलेली नाही आहे म्हणून अशा फेजमधून. सो आपण एक स्त्री आहोत आणि आपण बायका काहीही करू शकतो. घर, ऑफिस, काम, मुलं आपण सगळं व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. तर मग असं का राहायचं एकदम अडाणी टाईप?
आपण पण चांगलं राहायचं. शिकलेला असू नसू विचारांनी तर आपण चांगलं राहायलाच पाहिजे असं मला तरी वाटतंय. पर्सनली हा व्हिडिओ कोणावरच मी बनवत नाही आहे. हा एक सहज टॉपिक आहे जो आपल्या डेली लाईफमध्ये किंवा लाईफमधून एखादा तरी असा फेज येत असतो की आपण याला फेस करत असतो. सो नॉर्मली हा मी व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे. कितीतरी महिला अशा आहेत, कितीतरी स्त्रिया अशा आहेत की त्यांना काही गोष्टी खूप आवडत असतात. कोणाला गाडी चालवायला आवडते, कोणाला बुक्स रीडिंग करायला आवडते, कोणाला डायरी लिहायला आवडते, कोणाला मेकअप करायला आवडते. सो त्या आपल्या डेली कामांमध्ये इतक्या बिझी असतात. त्यांच्यापैकी एक मी पण येते असं म्हटलं तरी चालेल, की त्यांच्या हॅबिट्स त्या तिथेच मारतात किंवा त्या इच्छा तिथेच मारतात. तर असं करू नका. तुम्हाला गाडी चालवायला आवडत असेल तर गाडी चालवा, बुक्स रीड करा, मेकअप करा, फॅशन, DIY, लाईफस्टाईल तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील असे बनवायला तर व्हिडिओ बनवा. ज्या कोणत्या लेडीजला व्हिडिओज बनवायचे असतील बनवू शकतात. यूट्यूबला जर काही हेल्प लागत असेल तर कमेंट करा. मी नक्की हेल्प करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. तुम्ही यूट्यूबवर तुमचे इंटरेस्ट असलेले टॉपिक शेअर करू शकता. जसं की फॅशन, DIY, लाईफस्टाईल, व्लॉगिंग किंवा मग तुमच्या छोट्या मुलाची किंवा तुमच्या काही डायरीज असतील अशा की त्या तुम्हाला मेमरीज म्हणून शेअर करायच्या असतील. डेली डेली डायरीज आपण ज्याला म्हणतो. डायरीज म्हणजे की ज्या अशा आपल्या मोमेंट्स आहेत त्या किंवा मग डेली व्लॉगिंगसुद्धा तुम्ही करू शकताय किंवा मग तुम्हाला जर रेसिपीज शेअर करायला आवडत असतील तर तुम्ही डेली रेसिपीज शेअर करू शकता. फक्त एकच गोष्ट पाहिजे आहे यूट्यूबमध्ये ती म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्ही मधामधात यूट्यूबला जास्त व्ह्यूज गेले आता मी थांबते. काही दिवसांनी पोस्ट करेल, मग आपण काही दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करतच नाही. असं करू नका. कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑन यूट्यूब. त्यामुळेच नक्की चॅनल मॉनिटाईजही होते आणि पेमेंटसुद्धा लवकर येते. वॉच टाईम पण लवकर होते आणि व्ह्यूज पण वाढतात. सो हा आहे यूट्यूबचा सिक्रेट फॉर्म्युला जो आपल्याला कोणीच सांगत नाही. ॲट द एंड पूर्ण अल्गोरिदम वगैरे सगळा अभ्यास करून झाल्यावर आपल्याला हे एक लास्टमध्ये कळतं की कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. बाळ शाळेत जाते किंवा एखादीचं बाळ लहान आहे किंवा मग घरकामातच इतका वेळ निघून जाते की मला व्हिडिओज बनवायलाही वेळ भेटत नाही आणि व्हॉईस ओव्हर कसा करायचा ते तर मला कळतच नाही. तर असं काही असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. मी व्हॉईस ओव्हरपासून ते व्हिडिओज कसे बनवायचे, कशा अँगलला शूट करायचे, व्हॉईस ओव्हर कोणत्या ॲपमध्ये करायचा, कसा करायचा, कोणते टूल्स लागतात यूट्यूबसाठी यावरती एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेल. आणि आता नवीनसुद्धा एक क्रायटेरिया आला आहे यूट्यूबचा की जे आता आधीचे व्ह्यूज काउंट केले जात होते त्यापेक्षा आता जास्त व्ह्यूज काउंट होणार आहे. जर आपल्या व्हिडिओला कोणी टच करून सुद्धा सुरुवातीचा जरी बघितला थोडासा पार्ट तरी आता तो व्ह्यूज काउंट होणार आहे. आधी होत नव्हते. आधी रिअल व्ह्यूजच काउंट होत होते. बट आता चेंज झाला आहे क्रायटेरिया. सो आता लवकर मॉनिटाईज होण्याचे चान्सेस आहेत आणि वॉच टाईम पण भेटू शकते आणि लवकरच आपला जो वॉच अवर्स आहे 3 ते 4 हजाराचा तो पण कंप्लीट होण्याचे चान्सेस आहे आता. हा रिंग लाईट मी खूप आधी घेतलेला 3 ते 4 वर्षाआधी ऑनलाईन घेतलेला आहे. 400-500 मध्ये. लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये आहे. तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. आपण लग्न केल्यावर आपण घरात किती श्रीमंत आहे त्यापेक्षा मला तरी वाटते की आपण किती पट इंडिपेंडंट आहे हे खूप महत्त्वाचं आहे एका लेडीजसाठी तरी. कारण जेव्हा आपण इंडिपेंडंट होतो ना तेव्हा आपण आपले स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो एवढी आपल्यात एक क्षमता असते आणि तेवढं एक पॉवर आपल्याला दिलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईफमध्ये कुठलीही फेज आली तर आपण त्या गोष्टीला फेस करू शकतो इझिली. आणि तरी पण तुम्हाला जर काही असं वाटत असेल तर मग आपण करियर ब्रेक घेऊ शकतो. तर असे काही ऑप्शन आपण निवडू शकतोच ना लाईफमध्ये. सो इंडिपेंडंट होणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इंडिपेंडंट झाल्याशिवाय तर लग्नही करू नका. माझं असं सजेशन आहेच. ज्या मुली जर व्हिडिओ माझे बघत असतील तर. सेम डे खिचडी आणि पोळी भाजी बनवली होती. आधी खिचडी झाली होती करून कुकरमध्ये आणि त्यानंतर पनीर कट करून ठेवले होते. कांदा आणि टमाटर चॉप करून ठेवले होते. कढई ठेवली होती गॅसवर. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि सगळ्यात आधी जे तुकडे केलेलं पनीर आहे ते फ्राय करून घेतलं. पण फ्राय केलेल्या पनीरचं मी काहीच केलेलं नाही. त्या दिवशी जे किसलेलं पनीर होतं त्याची मी पनीर भुर्जी केली होती. हे पनीर फ्राय करून झाल्यावर. तर आता तुम्हाला एक टिप्स सांगते मी. जेव्हा केव्हा तुम्ही पनीर फ्राय करता आणि ते जर तुमच्या कढईला चिटकत असेल, लागत असेल खालून तर थोडंसं मीठ टाकायचं. त्यानं काय होते मॉइश्चर क्रिएट होते आणि जे आपलं पनीरचे तुकडे असतात ते चिटकत नाही, जळत नाही तेलामध्ये आणि कमी तेलामध्ये पटकन फ्राय होतं. तुम्हाला पण पनीरच्या अशा वेगवेगळेच रेसिपी ट्राय करायला आवडत असेल ना तर तुम्ही करू शकता नक्की. फक्त पनीर चांगल्या दर्जाचं असायला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये प्रोटीन वगैरे असलं की जरा बॉडीलाही प्रोटीन आणि मिनरल्स मिळतात. जर भेसळ असेल तर मग पनीर खाऊन फायदाच काय. तर या कढईमध्ये बेसिक होतं सगळं कांदा, टमाटर आणि हिरवी मिरची. नंतर मी ते चॉप केली होती आणि असं काहीसं पनीर फ्राय करून झालं होतं. आजचा व्हिडिओ थोडा लाँग असू शकतो बट हा मोस्ट इन्फॉर्मेटिव्ह आहे तुमच्या सगळ्यांसाठी ज्यांना यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे किंवा मग
नाहीच जरी करायचं असलं तरी ॲज अ मोटिवेशन किंवा मग माझं डेली लाईफ रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. ते तुम्हाला कसं वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं या व्हिडिओबद्दल काय मत आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण मी रोज डेली असे छान-छान व्हिडिओज पोस्ट करत असते आणि या माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला कदाचित टिप्स मिळतील नवीन किंवा मग तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकते काही नवीन गोष्टींबद्दल. आणि याऐवजी माझी लाईफ मी कशी जगते, माझं सिंपल लाईफ मी कसं जगते हेही तुम्हाला नक्की कळेल माझ्या डेली व्लॉग्समधून. सो प्लीज सबस्क्राईब करा. कारण माझे डेली व्लॉग्स जेव्हा मी पोस्ट करते तेव्हा 94% पीपल नॉन सबस्क्रायबर्स असतात. त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसतं चॅनलला आणि काही पर्सेंटच असे आहेत की ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असते. सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब करू शकता. फ्री आहे सबस्क्राईब करणं. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करू शकता जेणेकरून माझ्या व्हिडिओची पहिली नोटिफिकेशन तुम्हालाच येईल. कारण जेव्हा केव्हाही तुम्ही मला सबस्क्राईब करता तेव्हा मला मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवण्याचं. सध्या तर माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे, पण नक्कीच एक दिवस आपले लवकरच 500, 1000 असे सबस्क्रायबर होऊन जातील आणि आपला वॉच टाईमही होईल आणि आपली एक स्ट्राँग कम्युनिटी बिल्ड होईल असं मला तरी वाटते. सो लवकरच मला मला तो दिवस आणायचा आहे. एक ड्रीम आहे ते सगळ्यांचंच YouTubeवर जो आपला वर्क करतो. सो प्लीज सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.